चला 12वा खेळाडू प्रतिनिधी सहकार्य करायचा आहे. मदन आणि अक्षय आई गावदेवी कनेर संघाकडून ही सलामीराची जोडी आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना सुमित 11 फणसपडा वर्सेस आई गावदेवी कनेर यांच्या दरम्यानला हा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी. चला टायमर सेट झालेला आहे. 3 षटक 15 मिनिटांमध्ये टाकून झाली पाहिजे, नाहीतर एक खेळाडू यश पाटील गोलंदाजीसाठी. अक्षय यांच्यासाठी यश पाटील 45 नंबरची जशी प्रदान केलेला हा खेळाडू अनुभवी अशी गोलंदाजी अष्टपैलूची खेळीची कामगिरी करणारा. षटकातील पहिला चेंडू पडतोय, पंचांचा नोचा इशारा येतोय तिथे. पहिला चेंडू विमार हाताळला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. पहिला चेंडू धावसंख्या होती ती 1. हा फ्री हिट असेल. या फ्री हिटच्या चेंडूमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षय यांच्या फलंदाजी होती. बहादर अशी फलंदाजी षटकात चौकार येतो की नाही ते पाहायचं आहे. आता जवळजवळ सत्र चालू आहे. हवा उलट दिशेने वाहत आहे, पाहायचं आहे. हवेचा फायदा उठवतो नाही पाहायचा आहे. एखादा फटका सुरेख अशी गोलंदाजी फलंदाजी सुरू. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, निधार चेंडू तिथे फलंदाला काही समजलाय. निधार चेंडू जातोय. सुरेख अशी गोलंदाजी. पहिला चेंडू जो विमार हाताळलेला होता, ह्या चेंडूवरती जवळजवळ षटकार चौकार येईल असं वाटत होतं. फ्रीजचा चेंडू, फ्रीजचा चेंडू म्हणजे जवळजवळ फलंदाज धावचीच्या रूपातही बाद होऊ शकतोय. दुसऱ्या कुठल्याही रूपात बाद होत नाही फलंदाज. परंतु हा चेंडू जेव्हा हाताळला तेव्हा फलंदाजाला काही समजलं. निधार चेंडू गेला सरळ काय. हा पहिला चेंडू निर्धार चेंडू गेलेला आहे. त्याला मला वाटते सुरेख अशी फलंदाजी होईल अशा अपेक्षा असतील सर्व खेळाडूंच्या. मदन यांच्यावरती. मदन सुद्धा हा पुनश्च चेंडू, सुरेख असा चेंडू, पंचांचा पुनश्च नोचा इशारा येतोय. खराब अशी गोलंदाजी आतापर्यंत मला वाटते जवळजवळ 2 चेंडू 9 चेंडू हाताळलेले आहेत. एक अनुभवी असे गोलंदाज असताना पहिलं षटक आणि पहिल्या षटकाने आतापर्यंत 2 चेंडू 9च्या रूपात. मदन ह्याला सुद्धा ह्या खेळपट्टीचा फारसा अनुभव आहे. VGP मध्ये नावाजलेलाचा हा फलंदाज मेन ऑफ द सिरीजचा मानकरी होता मदन दलवी. एक खरोखर फार संत डोक्याने आपल्या खेळीचा वापर करणारा खेळाडू मदन. षटकातील पुढचा चेंडू आता बरं खरोखर 2 चेंडू चांगले 9 हाताळलेले होते, पण 9 चेंडूचा फ्रीटचा काही फायदा उठवता आलेला नाही या फलंदाजाला. आतापर्यंत जवळजवळ जखडून ठेवलेलं आहे त्या फलंदाजाला. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 2 चेंडू टाकून धावसंख्येत दोन्ही चेंडू मला वाटते 9च्या रूपात धावसंख्या फलकावरती लागलेली आहे. उर्वरित तिसरा चेंडू, ह्या तिसऱ्या चेंडूचा सामना करतोय अक्षय. दोन्ही सलामीवीर अक्षय आणि मदन यांच्यामध्ये. पाहूया अक्षय आणि मदन दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये. षटकाची पुढचा चेंडू पाहूया. चेंडू हवेत आहे. नो मेन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चौकाराच्या दिशेने पाहायचं चौकार येतो की नाही. हा खणखणीत असा चौकार येतोय. अतिशय सुरेख असा चौकार येतो अक्षय याच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने वाढते आणि वाढती धावसंख्या होती 36. पाहायचं खरोखर मी म्हटलं दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला प्रेक्षक वर्ग इथे खच्चाखच या वाघोबा क्रिकेट स्पर्धेमध्ये सामन्याचा आनंद लुटताना दिसतील. खरोखर आत्ताही मला वाटते आता जवळजवळ बरेचसे प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटत आहेत. खरोखर संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला खच्चाखच भरणार आहे. दुपारचं सत्रही असेल. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा होते तेव्हा ते या स्पर्धेमध्ये आयोजनमध्ये सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आमचे प्रेक्षक वर्ग असतात. सर्वांचं अभिनंदन असेल वाघोबा क्रिकेट संघाकडून. षटकाची पुढचा चेंडू येतो. चेंडू हवेत आहे. पाहिजे झेल होण्याची शक्यता तिथे आणि झेल टिपलेले. पहिला गडी बाद होतोय. चला त्वरित चांगलं सहकार्य करा मित्रांनो.
वारंवार सूचना येतात. खरोखरच म्हणजे आयोजित स्पर्धा आजचा दिवस जवळजवळ सुट्टीचा दिवस, सुट्टीच्या दिवसामध्ये सर्व खेळाडू आपल्या चांगलं सहकार्य करा. जेव्हा आपल्या विभागामध्ये आदर्श फणसपाडा सत्यवंजी सापणे यांनी आयोजित केली किती स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये रविवारचा दिवस असताना सुद्धा खेळाडूंनी चांगलं सहकार्य केलं नव्हतं. ते एक लाजिरवाणी गोष्ट आहे. जे जे आयोजक क्रिकेट स्पर्धा भरवतात ना, तेव्हा त्यांना आयोजक करतात, त्यांना सर्वांना माहीत असते कसं आयोजन करायचं आणि किती दडपण त्यांच्यावरती असते. हे फार मी स्वतः जवळून आज 25 वर्ष अनुभवतोय. षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू, निर्धार चेंडू जातो अनिल पाटील यांच्याकडे. एष्टिकेची भूमिका बजावताना अनिल पाटील एक खरोखर जवळजवळ आमच्या जोडीने चांगलं, माझे चांगले मित्रही आहेत. खरोखर आमच्या जोडीने आजपर्यंत जवळजवळ 50च्या पार्टीला वर्ष असतील. परंतु ह्या क्षणी आपले फिटनेस कसं ठेवण्यात आलेलं आहे चांगलं असं. आज एष्टिकची भूमिका, एष्टी रक्षाची भूमिका म्हणजे अंग एकदम लवचिक अशी एष्टिकची भूमिका पार पडताना अनिल पाटील सलामीर होता. जेव्हा आम्ही समोर समोर खेळायचो तेव्हा षटकातील पुढचा चेंडू 6च्या दिशेने येतोय की पाहायचं आहे. आणि झेल टिपलेले, सूर्य कशी झेल टिपलेली ते सुधीर पाटील याने. आणि धावसंख्या फलकावरची धावा फलकावरती लागले 6, 2 गडी बाद 6 धावा. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण त्वरित पेलवा. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सज्ज. गुरु आणि मदन दलवी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा हात त्या 6, 2 गडीच्या मुबलक धावसंख्या 6. जे पहिलं जे षटक हाताळला यश पाटील याने 6 चेंडू आणि 6 धावा, 2 गडी टिपलेले आहेत. 2 चेंडू न हाताळलेले होते, परंतु सुरेख अशी गोलंदाजी हाताळली यश पाटील याने. नवीन गोलंदाज येतोय बळीराम. पाहूया बळी राम राम करून दाखवतोय नाही इथं पाहायचं आहे. मदन दलवी समोरील तडाखेबाजाचा फलंदाज मदन दलवी टू बळीराम. 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू. दुसरं षटक हाताळताना, दुसरं षटक हाताळतो बळीराम मदन दलवी यांच्यासाठी. पहिली 3 षटकं 15 मिनिटामध्ये टाकून झालेली पाहिजे, नाहीतर एक खेळाडू 30 सर्कलमध्ये येईल. षटकातील पुढचा चेंडू बळीराम यांचा. पुन्हा चेंडू हवेत पाहूया. 6च्या दिशेने जातोय आणि 6 खणखणीत असा 6च्या दिशेने चेंडू आणि खणखणीत असा षटकार येतोय मदन दलवी याच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वाढती धावसंख्या होते 12. 2 गडीच्या मुबलक धावसंख्या फलकावरती 12. आताशबाजी होणार यात काही शंका नाही. पहिलं षटक हाताळलं तेव्हा जवळजवळ फलकावरती धाव्या होत्या त्या 6. आता पहिल्या चेंडूवरती षटकार, धावसंख्या आहे ती 12. षटकाची पुढचा चेंडू बळीराम यांचा. मदन दलवी अनुभवी असा फलंदाज. पुन्हा चेंडू हवेत पाहूया झेल होते की नाही. तर चेंडू षटकाराच्या दिशेने येतोय आणि झेल तिथे टिपली आहे. सूर्यकाची झेल टिपलेली आहे सचिन याने. सचिन अतिशय सूर्यकाची. सुधीर यांच्या हातामध्ये झेल होती, सुधीर पाटीलच्या हातामधून झेल गेली आणि ती झेल सचिन पाटील यांनी एका हातामध्ये टिपले. दुसरा गडी बाद. तडाखेबाजाचा फलंदाज मदन दलवी बाद होऊन तंबूत परततोय. खरोखर नाखुश असतील मदन दलवी आपल्या स्वतःच्या कामगिरीवरती. एक षटकार आलेला होता, दुसरा षटकार मारायला हवा होता का तो चेंडू. जेव्हा आपण एक षटकार मारतो तेव्हा पुन्हा एखादा चेंडू चांगला चेंडू येतो तर सन्मान करणं जरुरी असतं. तेव्हा हा चेंडू षटकाराच्या नादात मारण्याच्या प्रयत्नात मदन दलवी बाद होतोय. दुसरा हादरा बसतोय तर मदन दलवी याच्या रूपात आई गावदेवी कनेर संघाला. एक तडाखेबाजाचा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला येतोय मदन दलवी. मदन दलवी याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गेलेला आहे अक्षय. अक्षय येतोय. बळीराम टू अक्षय. षटकाची पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेल्या ऑफच्या दिशेने एक धाव तिथे पूर्ण. सुरेख असं क्षेत्ररक्षण. खरं सुमित 11 संघ जेव्हा आता खेळतोय
या स्मिथ 11 संघापुढे जो मी अनिल पाटील यांना पाहिलेलं आहे, सुधीर पाटील यांना पाहिलेलं आहे, सचिनजी पाटील तिन्ही बंधू या, तसेच आमचे सागरजी पाटील यांचे सुपुत्र यश पहिले जे षटक हाताळलं. खराब चेंडूंचा इशारा येतोय. आव्हान धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 15. सॉरी 14 धावा पलकावर दिला. दुसरं षटक हाताळतोय. दुसरं षटक हाताळताना बलिराम पाटील हलक्या हाताने खेळून काढलेले चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी फलंदाज प्रयत्न करतात सूर्य कसर आणि मिडविन दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण. सूर्य तालमील आता थोडंसं गच्चाल क्षेत्ररक्षण होते. तिथे गच्चाल क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 16 पलकावरती. 2 गडी मोबल्यात. धावसंख्या 16. दुसरा जो गडी बाद झाला मदन दलवी एका षटकाराने तंबूत परतला. अशा पल्लवीत ठेवत असताना खरोखर या फलंदाजीचा अनुभव होता या मदन दलवी यांना. मग मदन दलवी ह्या खेळाडूने जवळजवळ 4 षटकं खेळपट्टीवरती राहायला हवं होतं. तर निश्चित धावा आल्या असं चेंडू पुनश्च 2 धावा होतात आणि या 2 धावेची धावसंख्या होती ती 18 धावा फलकावरती. 2 गडी बाद 18 धावा. पहिल्या षटकात जवळजवळ 6 धावा आलेला आहे. हे षटक थोडंसं महागडं षटक. पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला असताना जवळजवळ आत्तापर्यंत 5 चेंडू आणि 12 धावा. एक सूर्यकसा मराठी फलंदाजी आत्तापर्यंत. हा चेंडू निर्णायक चेंडू. आणि दुसऱ्या धावेची फलंदाज प्रयत्न करतात आणि निश्चित रूपात ह्या 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते आणि वाढती धावसंख्या होते ती 20 धावा फलकावरती. 3 गडीच्या मोबल्यात धावसंख्या फलकावरती ती 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबल्यात 3 गडीच्या मोबल्यात आई गावदेवी क्रिकेट संघ याच्या धावात फलकावरती 20. 3 गडी बाद झालेले आहेत. उर्वरित 2 षटका बाकीच्या 2 षटकामध्ये फलकावरती किती धावा जमवू शकतात ते पाहायचं. आई गावदेवी कनेर. धावसंख्या 20. गोलंदाजीसाठी येतो इथं सुधीर पाटील. गोलंदाजी सुधीर पाटील. तिसरं षटक हाताळताना पाहायचंय हे षटक. ह्या षटकामध्ये किती धावा येतात फलकावरती पाहायचं आहे. जवळ 10च्या सरासरीने खेळायला सुरुवात झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पंचांच्या डावी साईडून पडतोय. निर्धार चेंडू जातोय सचिन अनिल पाटील यांच्याकडे आणि अतिशय सुरेख अशी गोलंदाजी हाताळताना फार अनुभवी असा गोलंदाज. खूप क्रिकेट खेळलेला आहे की खरोखर ह्या गोलंदाजाकडे काही अनुभव आहे. सुरेख अशी फलंदाजी करणारा हा फलंदाज सुद्धा 88 नंबरची जसे प्रदान केलेला हा गोलंदाज. षटकातील पुढचा चेंडू सुधीर पाटील यांचा. एक तडाखे उंच पुराचा खेळाडू पाहायचा आहे. पुन्हा चेंडू निर्धार चेंडू जातो असं एक्स्ट्रा यांच्याकडे. फलंदाजाला काय जमलेलं नाही. जवळ अतुल बेदाडे सारखा खेळाडू आपल्या इंडिया टीमचा खेळाडू होता. सलामीवीरला याचा एक तडाखेबाज असा फलंदाज अतुल बेदाडे या खेळाडूला आपण पाहिलं असेल. कदाचित बॉडी लँग्वेज ह्या खेळाडूची वाटते मला. एक उंच पुरा तडाखेबाज असा फलंदाज. खरोखरच षटकार चौकारांची अपेक्षा. षटकातील पुढचा चेंडू सुधीर लेग स्पिन मानला जाईल. पुन्हा चेंडू निर्धार चेंडू जातोय. सरळ चेंडू यष्टखेक यांच्याकडे जातोय आणि धावबाद होऊन तंबूत परततोय. सेक्रिफाईस विकेट टाकावी लागते. हा फलंदाजाला 3 चेंडू डॉट करण्यात आलेले आहेत. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत. नगरसेवक काल पण आलता.
बाबा येते त्यांचा सदा येते सदा आपली यो खाल्ली. चला पुढला चेंडू पुन्हा सुधीर यांचा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 21ला 4 गडी बाद झाले. षटकातील पुढचा चेंडू हलक्या त्याने खेळू काढला चेंडू जेल होण्याची शक्यता फलंदाज बाद होतोय तंबूत परततोय. उर्वरित आतापर्यंत जवळ सुधीर याने 4 चेंडू टाकून झालेले आहेत. एक धाव देऊन एक गडी बाद झालेला आहे. शेवटच्या क्षणी जेव्हा हर्षद यांनी ते गोलंदाजी हाताळली नवीन फलंदाज येतोय तो शुभम येतोय. तर सुरेख असं षटक हाताळले आतापर्यंत जवळ 4 चेंडू एक गडी बादी झाले एक धाव दिले 4 चेंडू. मग सुधीर आणि सुरेख अशी गोलंदाजी बांधून ठेवलेले आहे ते मला वाटते आई गावदेवी कनेर संघाला. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा चेंडू पाहायचा नोमेन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण. एका धावीनिशी समाधान मानावं लागतं आणि धावसंख्या 1 ने वाढती धावसंख्या होते ती 22. 5 गडीच्या धावसंख्या आहे ती 22. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल सुधीर यांचा. हो सुरेख अशी मला वाटते आतापर्यंत गोलंदाजी झाली ते सुधीर यांचे. सुधीर सुरेख षटक हाताळला दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. तीन षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावते 22. 6 गडी बाद 22 धावा. सहा गडी बाद 22 धावा. जवळ सुरेख अशी गोलंदाजी आता पाहायला भेटली. पहिलं ते षटक हाताळला यश याने पहिल्या षटकामध्ये जवळजवळ फलकावरती धावा होत्या 6. 2 गडी टिपलेले होते. जेव्हा आता ते तिसरं षटक जे हाताळलं सुधीर पाटील याने जवळजवळ एका षटकामध्ये 2 धावा देऊन 2 गडी टिपलेले आहेत. धावचीच्या रूपात काय असे ना परंतु 2 गडी सुधीर याने सुद्धा टिपले आहेत. नवीन गोलंदाज येतोय सूरज. पाहूया सूरज याच्यावरती मदार धावसंख्या आहे ती शुभम. सूरज येतोय चौथ्या षटकातील शेवटच्या षटकातील पहिला चेंडू सूरज यांचा. पाहूया षटकार येतं की नाही ती पाहायचा. षटकातील पुढचा चेंडू सूरज यांच्या हलक्या हाताने खेळून काढला हॉपच्या दिशेने टोललेला चेंडू चौकाराच्या दिशेने येतोय आणि 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढती धावसंख्या होते ती 26 धावा फलकावरती. पहिलं जे षटक मला ते चौथ्या षटकाचा पहिला चेंडू सूरज यांचा हा चौकार येतोय. हॅलो हा बोल सकाळ बोललो षटकात पहिला चेंडू हाताळला सूरज याने जर चौकार आला. आता पुन्हा चेंडू हाताळला सूरज दुसरा चेंडू हाताळतोय. हा खराब चेंडू. आव्हानाचा धावसंख्येत भर पडते. पहिला आव्हानाचा धावसंख्येत भर होते. धावसंख्या 1 ने वाढते. सूर्य कशी गोलंदाजी असायला हवी. पहिलं षटक हाताळला सूर्य गोलंदाजी हाताळली. दुसरं षटक सुद्धा हाताळलं. तिसरं षटक सुद्धा हाताळलं. जर बांधून ठेवलेलं होतं ते आई गावदेवी कनेर संघाला. ती सदानंदजी भगत यांचं सुद्धा आमच्या दिशेने मार्गस्थ मंद पावलाने मार्गस्थ होत असताना सदानंदजी भगत आणि खणखणीत असा षटकार येतोय. धावसंख्या 6 ने वाढती धावसंख्या होते ती 33 धावा. हे मागणं षटक बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते सदानंदजी भगत यांचं मंद पावलाने आगमन होताना आमच्या समलोच कक्षाच्या दिशेने सदानंदजी भगत यांचं आगमन होताना महागडे षटक. 1 षटकार 1 चौकार 1 खराब चेंडू. धावसंख्या आहे ती
33 धावा फलकावरती. षटकातील पुढचा चेंडू अतिशय हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, एक धाव पूर्ण. पाहायचा क्षेत्ररक्षण कसं होतंय. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात. सेक्रबाईची विकेट पाडावी लागते. धावसंख्या 1ने वाढती धावसंख्या आहे ती 34 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अतिशय सुरेख अशा धावसंख्या आतापर्यंत. उर्वरित चौथं षटक. रोहन येतोय. धावसंख्या ती 34 आतापर्यंत. श्री सदानंदजी भगत युवा कार्यकर्ते, बहुजन विकास आघाडीचे एक धडाडीचे कार्यकर्ते, यांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आगमन होताना सदानंदजी भगत तसेच त्यांचे सहकारी सोबत दत्तूजी भगत असतील. थँक्यू थँक्यू डीजे. षटकातील पुढचा चेंडू असेल. अतिशय सुरेख चेंडू, निर्धार चेंडू जातोय. धावसंख्या मराठी आतापर्यंत फलकावरती आहे ती 34. उर्वरित जवळजवळ 4 चेंडू टाकून झाले. हे मागडे षटक म्हणजे तसं जर षटकार चौकार आला त्याचं पूर्ण सुरेख असं कमबॅक केलेलं आहे ते. आणि धावसंख्या आतापर्यंत 34 धावा. उर्वरित 2 चेंडूचा सामना करण्यासाठी समोरील तडाखेबाजाचा फलंदाज पाहू द्या. एखादा षटकार चौकार येतो की नाही ते पाहायचा. षटकातील पुढचा चेंडू असेल आणि पुन्हा चेंडू सुरेख असा टोला चेंडू ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात. सुरेख असं रनिंग बिटवीन के दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायचं आहे. कशी सुरेख अशी चेंडूची फेक होती. 2 धावा सुरेख असं तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये धावसंख्या होती ती 36 धावा फलकावरती लागले आतापर्यंत. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूमध्ये सुरेख अशी गोलंदाजी होते की फलंदाजी होती ती पाहायचं आहे. गोलंदाज फलंदाजावरती मात करतोय की फलंदाज गोलंदाजावरती मात करतोय ते पाहायचं आहे. शेवटचा चेंडू आजच्या फेरीतील षटकातील शेवटचा चेंडू असेल तो सूरज यांचा. पुन्हा चेंडू निर्धार चेंडू जातोय. सेक्रेपाईज विकेट द्यावी लागते तिथे. बाद होतोय, फलंदाज बाद होतोय. धावसंख्या फलकावरती लागली ती 36. 7 गडी बाद 36 धावा. आई गावदेवी कन्नड संघाने फलकावरती लागल्या 37 असं धावेचं आव्हान ठेवलेलं आहे ते स्मिथ 11 फणसपाडा संघापुढे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वांचं सकाळच्या पहिल्या सत्रात मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वात आधी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या लक्ष शुभेच्छा. मॅच क्रमांक 2 ती सध्या प्रगतीपथावर आहे आणि या दुसऱ्या मॅच मध्ये 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने टीम गावदेवी कनेर आणि त्यांच्या विरोधामध्ये स्मिथ 11 फणसपाडा. या 2 टीम मध्ये हा संघर्ष, ही फाईट ती आपण इथे पाहतोय. एक महत्त्वपूर्ण सामना आहे. आव्हान जर आपण पाहिलं तर या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 36 या धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलंय. मान्यवर पाहुण्यांचं नुकताच आगमन ते मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळालंय आणि तो मुख्य मंच तो तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दाखवला जातोय. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. 26 जानेवारीचं औचित्य साधून या स्पर्धेचा जो अंतिम दिवस आहे तो ठेवला गेलाय आणि या अंतिम दिवसात बघूया क्वालिफाय होणारा चौथा संघ जो कोण आपल्याला मिळतोय, कशा पद्धतीने इथे खेळ तो साकारला जाईल.
मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना इथे आपण पाहतोय. वाघोबा ग्रुप चषक 2026 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन, अगदी दर्जेदार खेळ तोही या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला अनुभवायला मिळतोय. चांगलं क्रिकेट या विभागाचं असेल किंवा विभागाबाहेरच्या ज्या टीम्स असतील त्यांचं दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेच्या निमित्तानं आपण एन्जॉय करतोय. श्रीराम कसराळी संघ जर आपण पाहिलं तर काल या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दाखल झाले आणि आज जर आपण पाहिलं तर मथाने इथे जी स्पर्धा सुरू आहे तिथे फायनल मध्ये प्रवेश केलाय. खूप खूप शुभेच्छा असतील श्रीराम कसराळी या टीमला, कारण ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर कसराळी करांची स्पर्धा आहे वाघोबा ग्रुप चषक 2026. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अक्षय तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे अक्षयच्या वतीनं साकार केली जाईल, कारण खूप जास्त मोठा बँक बॅलन्स नाही आहे. जी टोटल आहे त्या टोटल बरोबर लढावं लागेल, झगडावं लागेल. चांगला खेळ तो तुम्हाला मैदानाच्या आतनं पेशकश करावा लागेल. जो या चांगल्या खेळाला इथे प्रदर्शित करेल, प्रेशरला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करेल, तो संघ या स्पर्धेत पुढे जात असताना पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल इथे मात्र बॉलला उडवला इनफिल्डच्या वरनं कव्हरच्या क्षेत्रामध्ये चाललाय. जोपर्यंत इथे कव्हरमध्ये बॉलला उचललं, रिटर्न केलं, तद्वर एक धाव ही फलंदाजांनी पूर्ण केली. आपलं वैयक्तिक आणि सांघिक खातं ते उघडलंय. धाफलकाचा श्री गणेशा तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित 11 फणसपाडा आणि गावदेवी गावदेवी कनेरनं पहिल्यांदा बॅटिंग केली. खूप जास्त मोठी टोटल नाहीये, मात्र लढण्याजोगं बळ आहे, ज्याबरोबर तुम्हाला लढता येऊ शकतं अशी टोटल धाफलकावर सेट असलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र सूरज पाटील बॉलला उडवतोय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. बॉल सीमारेषा पार. षटकारानं आपल्या वैयक्तिक खात्याची सुरुवात. 6 शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. डीजे थँक्यू. 22 बॉल 30 ची गरज आहे, कारण सुरुवातीलाच आक्रमकता ती मैदानात दाखवली. यावेळेस मात्र पुढेच एकदा बॉलला उडवलंय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक तो प्रयत्न करतोय. वड कॅच, एक आउटस्टँडिंग रनिंग कॅच तो तिथे कंप्लीट केलाय. माघारी परतवलंय फलंदाज सूरजला. फर्स्ट विकेट डाऊन हियर. सूरज पाटील बॅक टू द डगआउट. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला, भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सुरेशजी काशीनाथ वैती साहेबांकडनं 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येतंय. आपलं मनपूर्वक धन्यवाद सुरेशजी वैती साहेबांकडनं. यानंतर नेक्स्ट मॅच जानता राजा खार्टे आणि माऊली स्पोर्ट्स माऊली दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा. लगेचच टॉस केला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र चांगला बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. चायनीज कट असं म्हटलं जातं. या पद्धतीने बॉल जेव्हा बॅटचा स्पर्श करतोय विकेटच्या जवळच थांबला. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. सुधीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. हे बघा तुम्हाला रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि अगदी टोच्या जवळ आतल्या बाजूने लागला हा बॉल. एक निर्धाव चेंडू आलाय. 5 बॉलचा खेळ, 11 धावा आहेत. 10 फलकावर 1 विकेटच्या पतनानंतर.
फुल टॉस मिळालाय आणि त्याला फुल टोल वसूललाय, बॉलला पाठवलाय मिड विकेट मधनं सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अगदी चांगली सुरुवात. आता 18 बॉल शिल्लक आहेत. 22 ची गरज आहे. सुमित इलेव्हन फणसपाडा संघ या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलाय. त्याचं कारण आहे त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करताना अगदी लाजवाब गोलंदाजी केली. फलंदाजांना वेटीच धरलं आणि आता जर आपण पाहिलं तर त्यांनी फलंदाजी करताना डावाची सुरुवात अगदी योग्यतेने केली आहे. 15 धावा धाफलकावर जोडल्या गेल्यात. या स्पर्धेच्या निमित्ताने डीबीएन लाईव्ह अगदी चांगलं काम करते. समालोचकांचं नाव सुद्धा ते स्क्रीनवर दाखवत आहेत. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. लोकांना कळतं त्यामुळे कोणाचा टर्न सुरू आहे, कोणाचा आवाज आपण ऐकतोय. प्रवीण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आला. यश पाटील तो सध्या स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला उंच हवेत. मात्र लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावेल. विकेटचा बदल होईल. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका लागलाय. फलंदाज बाद. सन्माननीय सदानंदजी भगत साहेबांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. दोन टीम यानंतरच्या मॅच मध्ये इनॅक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा केला जातोय टॉस. मॅच नंबर 3 चा टॉस तो इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय. मॅच नंबर 2 सध्या प्रगतीपथावर आहे. बळीराम जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे त्याच्याकडनं साकारला जाईल. यावेळेस मात्र बॅटच्या आउटसाइड एज फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय बॉल. तिथे क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करतोय आणि त्याचा फायदा मिळतोय. एक धाव सुरक्षिततेनं ती पळून पूर्ण केली गेली आहे. ज्या एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. इथे एकंदर पुढचा बॉल. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं दर्जेदार पद्धतीने खेळलाय. बॉल स्वीपर कव्हर मध्ये चाललाय. कुणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. बॉल सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. थँक्यू. ऑफस्टमच्या बाहेर रूम होते त्याचा योग्यतेने फायदा घेतला. तिथे इनफिल्डच्या वरनं खेळल्या. खाली क्षेत्राची निवड केली आहे. क्रिकेटमध्ये शॉट सिलेक्शन ते खूप महत्वाचं असतं आणि इथे जर आपण पाहिलं तर योग्यतेनं तिथे शॉट सिलेक्शन केलं. खाली क्षेत्रामध्ये खेळलंय आणि चौकारामध्ये परावर्तित केलंय. धावासंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा 2 विकेटच्या पतनानंतर 1.3 षटकाचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 13.33 चा सुरू आहे आणि हा रन रेट जर असाच सुरू राहिला तर निश्चित मॅचवर कुरघोडी करणं खूप लवकर शक्य होतं होऊ शकतं. इथे सुमित इलेव्हन फणसपाडा या टीमला 12 धावा दाफलकावर जोडल्यात. सुधीर जो मैदानाच्या आतमध्ये या 5 बॉल त्यानं फेस केलेत. रवीन जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि यावेळेस मात्र वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा या दाफलकावर आहेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर उसळी घेताना विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती सध्या आपण पाहत आहे. ऑफ्टमरनं सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर 21 शेवटचा बॉल. अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. सुधीर स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस मात्र बॅटच्या आउटसाइड एज, तिथे फ्लाइंग स्लीपला गुंगारा दिलाय. 1 रन ती सहजतेने मिळेल एकेरीच्या मदतीनं. ओव्हर समाप्त होती. एकंदर 2 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एकेरीस 2 विकेटच्या पतनानंतर सेकंड इनिंग मध्ये 36 धाव. सदतीस रनचं जे टार्गेट आहे, आता 12 बॉलचा खेळ तो बाकी आहे. 15ची गरज आहे. बहुजन विकास आघाडीचा जो फ्लॅग आहे अगदी डौलानं फडकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडी अध्यक्ष लोकनेते आमदार माजी आमदार सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेब ज्यांचा हा फ्लॅग तो तुम्हाला पाहायला मिळतोय. चला घाई करायची, वेळ दवडायचा नाहीये. मॅच कंटिन्यू सुरू ठेवायची आहे, कारण आज फायनल खेळवायची आहे. त्यामुळे वेळ तो वाचवायचा आहे. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर दाफल कव्हर 22 धावा. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क, सज्ज राहायचे. या मॅच नंतर लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि ही पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 23 धावा. 2 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झालाय. त्यानंतर 23 रन्स या राफल कव्हर आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावा विजयाकरता बनवायचे आहेत. त्यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय. कव्हर मध्ये कोणी नाहीये, त्यामुळे बॉल निघून जाईल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 11 बॉल शिल्लक आहेत आणि रन्स बनवायचे आहेत 10. सोपं केलंय या मॅचला. ज्या पद्धतीने फटकेबाजी मैदानाच्या आतनं सुरू ठेवली आहे, सातत्यानं नियमित अंतराळावर एक चौकार तो येत राहिलाय या डावामध्ये आणि त्या चौकारांच्या मदतीनं अगदी मॅचला कब्जामध्ये केलंय असं म्हणायला हरकत नाही. दहा धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू तो शिल्लक आहेत. बघूया 11 बॉल मध्ये 10 धावा कशा पद्धतीने दाफलकावर जोडल्या जात आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र खोला टप्प्याचा बॉल ज्याला एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय आणि इथे इत्मिनान मध्ये बॅटिंग बॅटर्स करू शकतात, कारण सिंगल डबल्स त्यांना या मॅचवर सहजतेने कुरघोडे करता येईल. आता तिसऱ्या धावे करता आलेत. 3 रन तिथे कंप्लीट झालेत. चौथ्या धावे करता येत आहेत का बघायचं आहे. मात्र जोवर फेकी आली 3 रन तिथे कंप्लीट केल्या गेल्या. या 3च्या मदतीनं जाफलकामध्ये वाढ होते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 30 या आकड्यावर विजयाकरता इथनं फक्त 7 धावसंख्येची आहे. फक्त याकरता की 10 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि विकेट सुद्धा खूप साऱ्या हातामध्ये आहेत. त्यामुळे या 7 धावा लावताना खूप जास्त दमछाक होईल असं वाटत नाहीये. सध्याचं जे क्रिकेट सुरू आहे, जे चित्र मैदानाच्या आतनं प्रस्थापित होते, त्यामुळे असं वाटतंय की या 7 धावा लवकर दाफलकावर लागू शकतात. यावेळेस मात्र बॉल चांगला आहे. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 7 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल 7चं समीकरण बघूया कशा पद्धतीने इथे जुळवलं जाईल. यावेळेचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. एक चांगला कॅच कॅरी केलाय. आता विजयाकरता येणारे 8 बॉल 7 धावसंख्येची गरज. होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. थँक्यू डीजे.
त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोरच्या बाजूने खेळलाय. एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाते. एकच्या मदतीनं धावसंख्या 31. आता विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे आणि तुमच्याकडे 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल आणि 6 धावा विजयाकरता. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ सज्ज राहायचंय. थोडीशी घाई करावी लागते कारण आज फायनल डे आहे. इथे पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप होती त्यामुळे पंचांनी नाकारलं. तिथे रन करता प्रयत्न नाही. एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर समाप्त झाली. आता शेवटचे 6 बॉल ते शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 6 धावसंख्येची गरज आहे. दिसायला जरी छोटी असली तरी एक टोटल आहे. गोलंदाजानं चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. फलंदाजानं जर थोडंसं वेटीज धरलं तर निश्चित या 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड होऊ शकतात. दोन्ही टीम मध्ये जर आपण तफावत पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या, तिथे 15 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या, इथे 7 आल्यात. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 आल्या होत्या, इथे 9 आल्यात. आणि चौथ्या ओव्हरमध्ये तिथे 14 आल्या होत्या, मात्र इथे 6 ची गरज आहे. 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला एक इनिंग करता दिला गेलाय त्यामुळे त्यापेक्षा जास्तीचा वेळ जर तुम्ही इथे खर्च केला तर मग तुमच्याकरता अडचणी त्या निर्माण होतील. एक खेळाडू एक्स्ट्रा तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये ते परवडणारा मुळीच नसेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गुरु त्याला सज्ज केले गेले. चांगली कामगिरी गुरुला इथे साकारावी लागेल. योग्य टप्प्यावरचा मारा तो त्याला मैदानाच्या आतनं अद्यावत करावा लागेल. इथे हा बॉल पहिल्या चेंडूवर मॅचला फिनिश करण्याचं काम केलंय. 9+4 टोटल 5. कुठलाही सण नसताना आज प्रजासत्ताक दिनाच्या दिनी हा बोनस दिलाय. पंचवटी एक्सप्रेस अगदी सुसाट सीमारेषेच्या पलीकडे चौकार मिळाला आणि एक नोचाही रन अशा एकूण 5 धावा मिळाल्यात. प्रेशर क्रिएट होण्याआधीच ते संपवलंय गोलंदाजांना कारण आता 6 बॉल एका धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र बॉल हवे ते फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे इथे विजयी होईल टीम. विजयी होती इथे टीम सुमित 11 फणसपाडा. सुमित 11 फणसपाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. गावदेवी कणेर आपण आलात, खेळलात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे सुधीर, ज्यानं 10 बॉल फेस केले आणि 20 धावा बनवल्या. तो सुधीर पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फणसपाडा गावातून सन्माननीय अशोकजी पाटील इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. वेलकम. चला नेक्स्ट मॅच बोट टीम लगेचच मैदानामध्ये यायचंय. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सेट करायचं आणि दोन्ही सलामीचे बॅटर्स तेही मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे.